जलील यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल, तुमच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, हे खरी गोष्ट आहे। ते अनेक लोकांना त्यांनी सोडलेले आहे आणि हे जे लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर प्रेशर टाकण्याचं काम करत आहे, हे सगळे लोकांचे 7-7 कोटी रुपयाची एक स्कीम आहे समाज कल्याण विभागामार्फत, जे संजय शिरसाटच्या मार्फत सँक्शन होणार आहे। आता संजय शिरसाट साहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ते 7 कोटी रुपयाची स्कीम सँक्शन करून देणार, तुम्ही हे मला जे दलदलमध्ये मी इम्तियाज जलीलला आणलेलं आहे त्याच्यामधून मला बाहेर काढा करके। आणि मग ते सगळे कामाला लागले। मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोंबाबोंब सुरू लागले की हे आमच्या विरोधात, या समाजाच्या विरोधात त्यांनी असा शब्द वापरलेला आहे करके। मग मला हे सांगायचं आहे, मी जे हे शब्द वापरलेला आहे ते शब्द कुठून, मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे। डॉक्युमेंट द्या। ते शब्द फक्त वाचण्याचं मी काम केलेलं आहे। हे महाराष्ट्र शासनचा डॉक्युमेंट आहे, महाराष्ट्र शासनचं डॉक्युमेंट आहे। वर्ग 2ची जे जागा जे संजय शिरसाट साहेबांनी आपल्या 2 मुलांवर ट्रान्सफर करून घेतलेली आहे, या डॉक्युमेंटवर काय लिहिलेलं आहे तोच शब्द लिहिलेला आहे जे मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे। मग तुम्ही माझ्यावर पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर विरोधात FIR रजिस्टर केली, मान्य आहे। मी तुम्हाला कोर्टामध्ये घेऊन जाणार, पोलीस कमिशनरला आणि सगळे जे PIsनी हे FIR रजिस्टर केलेली आहे त्या सगळ्यांना मी हायकोर्टामध्ये घेऊन जाणार आहे। मग हे जे सरकारी डॉक्युमेंटवर हे जे शब्द लिहिलेला आहे त्याच्या विरोधात आपण काही करणार का नाही करणार? म्हणून मी हात जोडून संजय शिरसाट साहेबांना विनंती करतो की आजच्या आज हे आपल्या अलमारीतून हे जे आपले जे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंटचा गट्टा आहे ना त्याच्यातून हे डॉक्युमेंट काढा आणि पोलीस कमिशनरांकडे जाऊन तुम्ही मागणी करा की कलेक्टर आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विरोधात FIR रजिस्टर करा हे शब्द वापरण्यासाठी। मग नियम वेगळे होऊ शकत नाही ना, की माझ्यासाठी वेगळं आणि त्यांच्यासाठी वेगळं। मला माहीत आहे की पोलिसांवर कशा प्रकारचा दबाव टाकण्यात आला होता। तुम्ही एक ट्विटर मोहीम सुद्धा सुरू करताय, त्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की रेस्ट इन पीस, म्हणजे हे नेमकं काय? रेस्ट इन पीस म्हणजे माझ्यासाठी जेव्हा हे FIR रजिस्टर झाली तर मला असं वाटलं की पोलीस आता पोलिसिंग करत नाही आहे, ते गुलामगिरी करत आहे। आणि कोणाची गुलामगिरी करत आहे? ते हे पालकमंत्री संजय शिरसाटांची गुलामगिरी करत आहे। म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा महाराष्ट्राचे DGला हे प्रश्न विचारतो की तुम्ही यांच्याकडून सगळ्यांकडून लेखी उत्तर मागा की किती वेळा संजय शिरसाटांनी या पोलीस कमिशनरला आणि PIsला सुद्धा फोन केलं होतं की इम्तियाज जलीलवर आत्ताच्या आत्ता FIR रजिस्टर करा करके। सगळ्या पोलीस स्टेशन्सला हे आदेश देण्यात आले होते, काहीने केलं, काहीने आतापर्यंत केलं नाही आहे। तर मी एक सोशल मीडियावर मोहीम टाकणार आहे की माझ्या शहराची पोलिसिंग जे आहे त्यांचं देहांत झालेलं आहे, रेस्ट इन पीस, आणि त्यांची शोकसभा मी लवकर लावणार आहे। त्यांना असं वाटत असेल की बाबा आपण तर जबाबदेह कुणा आहे तर संजय शिरसाटचं आहे, तर मी पण हे शहराचा नागरिक आहे। मला हे अधिकार आहे की जेव्हा मला हे कळतं की पोलिसांची पोलिसिंग संपलेली आहे, ते गुलामगिरी आता करत आहे आपल्या पालकमंत्र्यांच्या, तर मी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू करणार आहे, रेस्ट इन पीस, आत्मा को शांती मिले। माझ्या शहराची पोलिसिंगचा देहांत झालेला आहे आणि माझ्या सगळे लोकांना महाराष्ट्रातले ज्यांना न्यायावर विश्वास आहे, ज्यांना सिस्टम बदलायचं आहे, त्यांनी ते रिट्वीट करा। आणि ते ट्विट आम्हाला कोणाला आम्ही टॅग करणार आहे तर मुख्यमंत्र्यांना करणार आहे, ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे, DGला करणार आहे आणि इकडचे पोलीस कमिशनर। बरं, तुम्ही ज्या मंत्र्यांवर आरोप करतायत ते मंत्री असं म्हणतात की तुमचे बोलवते धनी हे जे आहेत ते दुसरे कोणीतरी आहेत, नेमकं कोण? हे खरी गोष्ट आहे। त्यांना मला असं वाटत होतं हे सिक्रेट असणार आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते दररोज मला रात्री फोन करतात। मग नरेंद्र मोदी साहेब सुद्धा दर रात्री मला फोन करून डॉक्युमेंट्स पाठवतात की माझ्या पक्षामध्ये कोणी नाही आहे प्रमाणे, म्हणून माझा विश्वास तुझ्यावर आहे इम्तियाज, तू हे मुद्दा उचल। ते दररोज मला फोन करते। 1-2 वेळा देवेंद्र फडणवीसनेही केलं की तुम्हाला डोनाल्ड ट्रम्पचा फोन आला होता का, ते डॉक्युमेंट्स त्यांनी सगळं दिलेले आहे का? काय आहे की या गोष्टीमध्ये काहीही हे नाही आहे, फालतू डायव्हर्ट करण्याचं। अरे मी तुमच्यावर इतकं डॉक्युमेंट्ससहित तुमच्यावर बोट दाखवलेले आहे आणि तुम्ही उगीच काही म्हणजे काही लोकांना म्हणजे इम्तियाज जलीलच्या घरावर जाऊन शेण फेक, मग चिखल फेक आणि मग पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन, हे सगळे लोक नाही का 7-7 कोटीवाले आहे, जे आपल्या समाजाशी प्रामाणिक नाही आहे, त्यांना फक्त आपला 7 कोटी रुपयाची फाईलवर सिग्नेचर पाहिजे। ते असं करणाऱ्या लोकांना हे संजय शिरसाटने पाठवलेलं आहे।
जलील इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर इम्तियाज जलील आक्रमक झालेले आहेत. पोलिसांच्या विरोधातही ते आता सोशल मीडियावर रेस्ट इन पीस मोहीम सुरू करतायत. तर दुसरीकडे त्यांच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत ते देखील त्यांनी फेटाळून लावले आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.